नमस्कार, मी अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे समोसे. बाजारासारखे समोसे आज आपण घरी बनवणार आहेत. एकदम खुसखुशीत आणि चवीला तर एक नंबर. रेसिपी छोटी आहे, नक्की पहा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. 2 वाटी मैदा घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 पळी तेल टाकून सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल पूर्ण पिठाला लागेल असं पूर्ण पीठ सारखं हाताने चोळून घ्या. पिठाचा असा गोळा झाला पाहिजे, मग कळतं की पीठ परफेक्टली झालेलं मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून पिठाला मळून घ्या. पीठ जास्ती पातळही नका करून, जास्ती घट्टही नका करू. पहा, आपलं समोस्याचं पीठ तयार आहे. आता या पिठाला वरून तेल लावून झाकण ठेवून साईडला ठेवून द्या. आता आपण बटाटे घ्यायचे 4 शिजवलेले छान प्रकारे बटाटे आहेत बघा. हाताने मॅश करून घ्यायचे. अर्धा चमच हळदी टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, जिरा पावडर टाकायची अर्धा चम्मच, धना पावडर 1 चम्मच, थोडासा गरम मसाला टाकायचा, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चम्मच, काळी मिरी पावडर टाकायची अर्धा चम्मच. सर्व काही मिक्स करून घ्या. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य: 2 मिरची घेतली आहे, कढीपत्ता आणि अद्रक एकदम बारीक करून घेतलेली आहे, आणि वाटाणे शिजवून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये आपण फोडणीला घेतलेलं साहित्य टाकून सर्व काही तेलात छान परतून घ्यायचं. त्यानंतर वाटाणे छान परतून घेतल्यावर आपण मिक्स केलेलं बटाट्याचं सर्व सारण टाकायचं. सर्व काही व्यवस्थित छान प्रकारे तेलामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं. मग वरून कोथिंबीर टाकायची. परत एकदा सर्व काही मिक्स करून घ्यायचं. आपले सारण पूर्णपणे तयार आहे, पाहू शकता. आता पिठाचा एक गोळा घ्यायचा, त्याला व्यवस्थित छान प्रकारे लाटून घ्यायचं. लाटून झाल्यानंतर मधून 2 भाग करून घ्यायचे. समोसाचे आकार तयार करून घ्यायचे. त्याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं. सर्व समोसे असे बांधून व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. बघा, आपले समोसे झालेत. गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकून तेल गरम व्हायला ठेवायचे, जास्ती गरम नाही करायचं. आता त्याच्यामध्ये हळूहळू समोसे टाकून घ्यायचे. लो फ्लेमवरती समोसे एकदम छान प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. सारखे त्याला उलट पुलट करत राहायचं. पाहू शकता, आपले समोसे तयार आहेत. सर्व समोसे अशाच प्रकारे तळून घ्यायचे. बारीक गॅसवरती तळून घ्या. मोस्टली एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतात. खुसखुशीत समोसे घरच्या घरी तयार आहेत.